पुण्यातील गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसलाय। जास्त परतावा देण्याचा आमिष दाखवत एका खासगी कंपनीनं कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आलाय। व्हॅलेंटिना इंडस्ट्रीज या कंपनीच्या माध्यमातून हा घोटाळा केल्याचा आरोप आहे। या प्रकरणात कंपनीचे संचालक संतोष बांदल आणि ज्ञानेश्वर चोरगे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। तब्बल 42 कोटी रुपयांचा घोटाळा आणि जवळपास 2000 गुंतवणूकदारांना गंडा। खासगी कंपनीवर आर्थिक गुन्हे शाखेचे छापे। नेमकं प्रकरण काय आहे हे पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून। ही कारवाई आर्थिक गुन्हे शाखेकडून करण्यात आली आहे। तक्रारीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला आणि त्यानंतर थेट छापेमारीची कारवाई केली। कर्वे रोडवरील कंपनीच्या कार्यालयावर छापा टाकण्यात आल्याचं समजतंय। तसंच सालीसबरी पार्क आणि बिबेवाडी परिसरातील संचालकांच्या घरांवर देखील पोलिसांनी धाड टाकल्याचं समजतंय। पोलिसांच्या प्राथमिक तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे। जुलै 2022 ते एप्रिल 2026 या कालावधीत या कंपनीनं मोठ्या प्रमाणावर गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा केले। कमी वेळात जास्त नफा देण्याचं आश्वासन देत लोकांना आकर्षित करण्यात आलं। सुरुवातीला काही गुंतवणूकदारांना परतावा देण्यात आला, मात्र नंतर अचानक परतावा देणं बंद करण्यात आलं। या संपूर्ण प्रकारात तब्बल 2000 गुंतवणूकदारांची फसवणूक झाल्याचं उघड झालंय। फसवणुकीची रक्कम सुमारे 42 कोटी रुपयांपर्यंत पोहोचल्याचं समोर आलंय। गुंतवणूकदारांनी पैसे परत मिळवण्यासाठी वारंवार पाठपुरावा केला, पण प्रतिसाद न मिळाल्यामुळे अखेर पोलिसांकडे धाव घेतली। हा संपूर्ण घोटाळा पॉन्झी स्कीम पद्धतीने करण्यात आला। पॉन्झी स्कीम ही एक प्रकारची आर्थिक फसवणूक आहे। कशी असते याची मोड्स ऑपरेंडी पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। पॉन्झी स्कीम म्हणजे नेमकं काय, तर सुरुवातीला काही गुंतवणूकदारांकडून पैसे घेतले जातात। त्या पैशातूनच नवीन गुंतवणूकदारांना परतावा दिला जातो। म्हणजे कंपनी कुठलाही खरा व्यवसाय किंवा नफा करत नाही, फक्त नवीन लोकांचे पैसे वापरून जुने लोक खुश ठेवले जातात। आता ही स्कीम कधी फुटते? जेव्हा नवीन गुंतवणूकदार येणं कमी होतं, तेव्हा परतावा देण्यासाठी पैसेच उरत नाहीत आणि मग स्कीम कोसळते आणि शेवटी बहुतेक गुंतवणूकदारांचे पैसे बुडतात। आता ही पॉन्झी स्कीम जी आहे ती ओळखायची कशी, तर खूप जास्त आणि खात्रीशीर परतावा, रिस्क नाही असं सांगितलं जातं। कंपनीचा स्पष्ट व्यवसाय दिसत नाही। सुरुवातीला छोटे परतावे दिले जातात विश्वास जिंकण्यासाठी। नवीन लोकांना जोडण्यावर भर दिला जातो। पैसे काढताना अडचणी। आर्थिक गुन्हे शाखेकडून आता या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। या घोटाळ्यामागे आणखी कोणी सहभागी आहे का, पैशांचा नेमका वापर कुठे झाला आणि अजून किती लोकांची फसवणूक झाली आहे याचा तपास सध्या सुरू आहे। आता हा सगळा घोटाळा करणारे पुण्याचे 2 महाठग नेमके आहेत तरी कोण, हे सुद्धा ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूया। कोण आहेत घोटाळेबाज? संतोष बांदल, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालयाकडे नोंदणीकृत संचालक, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजसह 12 कंपन्यांचे संस्थापकीय संचालक। संतोष बांदल कन्स्ट्रक्शन कंपनीचे पुण्यात अनेक प्रोजेक्ट्स। संतोष बांदल फाउंडेशन नावानं NGO चालवतात। गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करण्यामध्ये सक्रिय भूमिका असल्याचा आरोप। पुण्यातील निवासस्थानी छापेमारी। आता कोण आहेत घोटाळेबाज ज्ञानेश्वर चोरगे, ते देखील पाहूयात। व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजचा दुसरा संचालक, व्हॅलेंटिना इंडस्ट्रीजसह 12 कंपन्यांचे संचालक, फसवणुकीच्या गुंतवणूक योजनांमध्ये सहभाग, परतावा थांबवल्यानंतर फसवणुकीची तक्रार, पोलिसांकडून गुन्हा दाखल आणि आता चौकशी सुरू आहे। संतोष बांदल फाउंडेशन NGO मध्ये कार्यरत देखील आहेत। दरम्यान या सगळ्या घोटाळ्यात जे गुंतवणूकदार फसले त्यांनी LS मराठीशी म्हणजेच 9708700700 या क्रमांकावर संपर्क करावा। तुमचा आवाज आम्ही सरकारपर्यंत पोहोचवू आणि सामान्य गुंतवणूकदारांना त्यांच्या कष्टाचे पैसे परत मिळवून देण्यासाठी आम्ही मोठा लढा देऊ।